सरकार धुंद आहे भ्रष्टाचारामध्ये, सरकार धुंद आहे कंत्राट वाटण्यामध्ये, सरकार धुंद आहे कमिशन गोळा करण्यामध्ये. या पलीकडं या सरकारचं काहीही चाललेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो समुद्र किनाऱ्यावर उभा केला होता तोही राहिला नाही. सरकार म्हणतं वाऱ्यानं पडला. वाऱ्यानं पडलेल्या पुतळ्याचं उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच. काका म्हणतात महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात वाऱ्यानं पुतळा पडला असं उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार नाही. हे सरकार आपली चूक, आपलं पाप झाकण्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्ध्वस्त होतो ज्या प्रकारे तो आपण पाहिलेला आहे. कारण यांची नियत साफ नाही. त्या पुतळ्याच्या कामामध्ये देखील कमिशन खोरी करण्याचं काम या सरकारनं केलं आहे. आणि म्हणून या सरकारला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.